बातमीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत। ते विविध योजनांचं आणि विकास कामांचं लोकार्पण करण्यासोबतच पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचं वितरण सुद्धा करतील। दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास नागपूर रोडवरच्या डोरली इथं यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे। या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रामुख्याने उपस्थित राहतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत, विविध विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत। नक्कीच स्वतः आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहे आणि त्यांच्याच उपस्थितीत आज बचत गटांचा मेळावा या ठिकाणी पार पडतोय। आपण पाहू शकतो की असा सर्व राज्यातला सर्वात मोठा मेळावा मानला जातो। या ठिकाणी भव्य दिव्य असा स्टेज उभारला जाणार आहे। इथूनच नरेंद्र मोदी महिला गटांच्या मेळाव्यांना ते मार्गदर्शन करणार आहे आणि स्टेजवर एकूण 24 मान्यवर बसणार अशी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या पेंडालमध्ये जवळपास 7 पेंडाल टाकण्यात आलेले आहे। महिलांना मोदींचं भाषण ऐकावं मिळावं यासाठी नाही का तब्बल 70 स्क्रीन उभारण्यात आलेली आहे। लाखो खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे। त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधीच्या 6व्या हप्त्याचं थेट बँक खात्यात वितरण होणार आहे। खास करून यवतमाळकरांसाठी आज म्हणजे नरेंद्र मोदी गुड न्यूज देणार आहे। ते म्हणजे पहिल्यांदाच यवतमाळच्या इतिहासात वर्धा ते कळंब ह्या रेल्वे मार्गाचं ते लोकार्पण करणार आहे आणि खऱ्या अर्थानं ते आज रेल्वे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळकरांचं स्वप्न साकार होणार आहे। त्यासाठी भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। दुपारी एकूणच योग्य पद्धतीची तयारी करण्यात आली आहे, नियोजन करण्यात आलं आहे। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या माहितीसाठी।